तयारी करायची आहे। आता स्वरूप थोडंसं वेगळं आहे। तुम्ही मगाशी 6 थर लावले होते, आता तुम्हाला 7 थर लावायचे आहेत। 7 मध्ये 3 एक्के लावायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती मॅच जिंकायची आहे। मॅच जिंकल्यानंतर जे पॉइंट्स येतील ते पॉइंट्स कॅल्क्युलेट केले जाणार आहेत। सो जास्त वेळ न घेता आपण इन्व्हाइट करणार आहोत या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मधील पहिल्या टीमला, जी टीम तयार आहे या सामन्याला आपल्या करण्यासाठी। खास नालासोपारा पूर्वेहून आलेली आहे आणि नालासोपारा पूर्वेचे आमचे संगमालक आतुरतेने त्याची वाट सुद्धा बघतायत आणि असा तो विभाग आहे। प्रचंड क्रीडा साहित्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू तिथून घडत आहेत आणि त्यापैकी हे गोविंद पथक आहे। त्या गोविंद पथकाचं नाव आहे, इन्व्हाइट करूयात जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टीमचं नाव संतोष भुवन दानीव बाग आहे आणि तिथून येणारे गोविंद पथक आता आपलं सादरीकरण दाखवणार आहे 7 थरांची। 7 थरांचा तो करिश्मा आणि त्यानंतर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी पूर्ण ताकदपणा लावणार आहे। देऊयात या पथकाला, या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। कॅप्टन आणि कोच लवकर यायचंय। Preparation time start. संतोष भवन धानीव बाग गोविंद पथक ही दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आणि त्या पहिल्या मॅच मधला हा पहिला परफॉर्मन्स प्रचंड सराईतपणे सुरुवात केली पण आता ती पूर्णत्वास जाते का ते आपल्याला बघायचंय। सावकाश सावकाश, प्रयत्न निश्चित यशस्वी आहे। सावकाश उतरायचंय, सावकाश, अगदी उतरताना कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये, कोणतीही घाई करायची नाहीये। आणि या दुसऱ्या फेरीतला पहिला परफॉर्मन्स काय कंट्रोल आहे मनीष, ज्याने 3 एक्के उचलले त्याने स्वतःवरचा जो कंट्रोल दाखवलाय, पाय थरथरत असताना त्या दोघांनाही उभं राहण्याचं बळ दिलं आणि त्यानंतर सुखरूप बसणं
खूपच सोपं नाहीये. अप्रतिम, आणि अप्रतिम. त्यानंतर सीडीने जो बॅक केलाय किंवा सीडीने ज्या प्रोसेस फॉलो करण्यासाठी हेल्प केली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. क्या बात आहे, जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संतोष भवन धानिव किंग टीम साठी. पण आता रेफरींकडून जाणून घेऊया की त्यांच्या मते किती टक्के यशस्वीता आहे या परफॉर्मन्स मध्ये. सगळ्यांचे चेहरे जर आपण बघाल तर आतुरतेने एकदम एक टक लावून लक्ष देऊन आहेत की निर्णय काय येतोय. यशस्वी थर तर लावलेत पण कुठे पाय घसरला नाही ना. हाफ स्कॉट नाही ना झाला. Attempt successful with 2 penalty points. यासाठीच रेफरींसह एवढी सल्लामसलत चालू होती. टॉपर तुमचा हाफ आहे, हा कुठला आणि उतरताना टॉपरला घेऊन होता 14 वर्षाखालीला एकच उतरायचं. ठीक आहे, संतोष भवन धानिव किंग प्रयत्न यशस्वी परंतु 2 फॉल्ट 2 पॉइंट्स 2 पॉइंट्सची पेनल्टी. चांगला प्रयत्न होता मनीष आणि या प्रयत्नामध्ये प्रत्येकाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. पण म्हणतात ना दिवसभर तुम्ही इतके थकलेले असता त्यानंतर ते पाय स्थिरावणं आणि ते पाय स्थिरवत असताना तुम्हाला ते एकावरती एक थर रचणं. तुम्ही पहिले 6 लावणं आणि आता 7 लावणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. एक लेअर वाढते पण लेअर वाढत असताना त्याच्यावरची जबाबदारी वाढते. तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड तुमचं ते फिटनेस लेवल ती सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि कुठे ना कुठेतरी तर पॉईंट्स पॅनलाइज होणं तिथून त्या दंडित होणं या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी त्रासदायक आहेत. सन्मान्य पंकजी ठाकूर साहेब आणि काशीनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊयात या पुढील टीमच्या एंट्रीकडे. आणि टॉस जिंकून निर्णय घेतला होता. आता बघूया तो निर्णय कितपत योग्य आहे. कारण येत आहेत आपल्या समोर फुलपाडा पॉवर स्टार्स. जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. फुलपाडा पॉवर स्टार प्रतीक्षा गेल्या 10 वर्षांची एक स्वप्न ज्याने उराशी बाळगलं. स्वप्न बाळगत असताना खबरदारी घेतली की पालघरच्या दहीहंडीच्या इतिहासात आम्ही असं नाव करू की संपूर्ण पालघरकर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आमच्या नावाची दखल घेईल. थँक्यू 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 थँक्यू. एक असं गोविंदा पथक मनीष खास या गोविंदा पथकासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला प्रो गोविंदाची अनाउन्समेंट झाली 32 मधून 16 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला आणि 16 मध्ये येत असताना महाराष्ट्राच्या टॉप 5 गोविंदा पथकांपैकी एक म्हणून याची नोंद झाली. गेल्या 10 वर्षे या गोविंदा पथकाने केली